नमस्कार. सुनील माने बागेसोची आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज 26 जुलै आणि हा दिवस देशाच्या सामाजिक ऐक्य, समतेचं तत्व या विषयासाठी आणि त्याच्यावर आधारलेल्या लोकशाही मूल्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आजच्याच दिवशी करवीर नगरीचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 या साली त्यांच्या संस्थानात देशात सर्वप्रथम राखीव जागांची तरतूद केली आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जवळपास 50% आरक्षण त्यांनी आपल्या जनतेला दिलं. पूर्वापार पुढारलेल्या जाती, खूप वरच्या दर्जाचे आहोत असं मानणारे लोक हेच फक्त सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिष्ठेची महत्त्वाची पदं घेऊन ते कारभार करत असत. पण बाकी लोकांना या सगळ्या रोजगाराच्या संधीत प्रतिष्ठा मिळवण्यात आणि सामाजिक एक वेगळ्या प्रतिष्ठेचं जीवन जगण्यात का कमतरता येते, का त्यांचा प्रॉब्लेम होतोय, अडचणी होत आहे, याचा सर्वप्रथम विचार राजर्षी शाहूंनी केला. आणि फक्त विचार न करता त्याची अंमलबजावणी केली, ती या आजच्या दिवसापासून. देशात राखीव जागा, रिझर्वेशन, गुणवत्ता या विषयावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू असते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण या विषयावर राष्ट्रीय ऐक्य, एकवाक्यता या गोष्टी करण्यापासून खूप दूर आहोत. हा सगळा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजे, ज्या भूमिका घेतल्या पाहिजेत त्या आपण घेत नाही, समाज म्हणून घेत नाही, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक घेत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी वेगवेगळ्या अंगाने चिघळत जातो. जसं आता मराठा ओबीसी आरक्षणाचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात पहिल्या दिवसापासून अनुसूचित जातींना, जमातींना, आदिवासींना जे काही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रिझर्वेशनच्या तरतुदी करून ठेवल्या, त्याचं मूळ काम हे शाहू महाराजांनी 1902 रोजी आजच्या दिवशी केलेलं आहे. तोच कित्ता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात गिरवला आणि देशभरातली मोठी लोकसंख्या ही मुख्य प्रवाहात आणण्याचं प्रचंड मोठं काम केलं. शाहू महाराजांनी लोकांनी शिकावं, आपल्या मुलांना शिकवावं, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजासाठी शाळा काढल्या, हॉस्टेल्स काढले. जसे ते मुस्लिम लोकांसाठी, महार समाजाच्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काढले, तसे ब्राह्मण, मराठा यांच्यासाठीही काढले. सर्व समाजाने एकत्र यावं म्हणून एकत्रित पण केलं. वेगवेगळ्या लोकांना राहायची मानसिकता त्या काळी होती म्हणून वेगवेगळ्या समाजाचे हॉस्टेल्स तयार केले. त्या सगळ्यांना परत एकत्र करता येईल ह्यासाठी काम केलं. आणि देशाची एकात्मता कशी चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल याचं मूर्तिमंत उदाहरण शाहू महाराजांनी कोल्हापूरमधनं घालून दिलं. तोच पायंडा आज आपण देशभरात पाळलाय, हा पुढच्या काळातही जाणार आहे. संसदेत आता 33% महिलांचं आरक्षण ठेवण्याचं सुतोवाच सरकारने केलंय. मुळात अनेक ठिकाणी ते 50% रिझर्वेशन महिलांसाठी आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर ठिकाणी. महिलांसाठी रिझर्वेशन का ठेवायला लागतं? कारण त्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व क्षेत्रात मागे आहेत. हे आपण मान्य केले असल्यामुळे रिझर्वेशनची गरज पडते. त्याच पद्धतीने समाजातले वेगवेगळे घटक हजारो वर्ष मागे राहिले, त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून त्यांना रिझर्वेशन देऊन त्यांना पुढे घेऊन येणं आणि मुख्य प्रवाहात आणणं हा रिझर्वेशनचा मूळ गाभा आहे. अनेक लोक वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थेतून, सामाजिक व्यवस्थेतून गैरसमज पसरवून राखीव जागा या विषयांवर अतिशय विकृत, अतिशय नकारात्मक आणि समाजात वेगवेगळ्या घटकांना तडे जातील अशा पद्धतीने व्यक्त होत असतात आणि त्यांची भूमिका ही घातक पद्धतीने मांडत असतात. मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर
यावर व्यापक विचार करायला लागेल. रिझर्वेशन, राखीव जागा हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षात जो केलेला अभ्यास आहे, तज्ज्ञांशी जी काही बोलणं झाल्यानंतर, माहिती घेतल्यानंतरची काही गोष्टी आहेत त्या आपण नेहमीच शेअर करणार आहोत. या पुढच्या काळातही या विषयांवर बोलणार आहोत. आपण असेच वेगवेगळे विषय जे समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यावर व्यक्त होऊन, त्यावर चर्चा करून सुनील माने बागी सोच या आपल्या चॅनलवर विषय मांडत राहणार आहोत. धन्यवाद.